महाराष्ट्रातही बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पाऊस झाला. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यातील हवामान बिघडणार असल्याची बातमी समोर येते. पुणे वेधशाळेनं महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरं तर सध्या राज्यातील बहुतांश भागामध्ये कांदा काढणी आणि कांदा लागवडीचं सत्र सुरू आहे. तसंच काही ठिकाणी कांदा लागवड नुकतीच पूर्ण झालेली आहे. याशिवाय रब्बी हंगामातील पिकं आता वाढीच्या अवस्थेत आहेत. अशा स्थितीत जर पाऊस झाला तर रब्बी हंगामातील पिकांना आणि कांदा पिकाला मोठा फटका बसणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत असून दिवसा देखील स्वेटर घालून बसावं लागतंय. मात्र असं असतानाच येत्या 4 दिवसात राज्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केलंय. हे ढगाळ आणि पावसाळी हवामान रब्बी हंगामातील पिकांसाठी तसंच कांदा पिकासाठी विशेष घातक ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.